वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम नमो विष्णवे नमः. कालचा दीर्घ भाग, दोन्हीही भाग आपले दीर्घच झालेले आहेत, कारण हा अवतारच एवढा दीर्घ आहे आणि एवढा उद्बोधक आहे की मला कुठेही ठरवून देखील हा भाग लहान करता आला नाही. प्रलयाचा कालच्या भागामध्ये आपण बघितले की नवबंधन पर्वतावर नौका स्थिर झालेली होती. प्रलयाचा काळ आता संपत आलेला होता. नव्या सृष्टीची पहाट आता जवळ येत होती. सत्यव्रत राजा वैवस्वत मनू म्हणून आपली भूमिका स्वीकारण्याच्या तयारीत होते. आता इथे पण आपल्याला एक थोडीशी गैरसमजूत आहे. कदाचित आपल्या श्रोत्यांपैकी कोणाच्या मनात जर ही गैरसमजूत नसेल तर मी म्हणेन की आतापर्यंत आपण खरंच खूप चांगल्या ठिकाणी हे प्रवचन किंवा कीर्तन किंवा माहिती ऐकलेली आहे, जिथे दंतकथा किंवा गैरसमज सांगितले गेले नाही. आता बऱ्याच वेळेला काही जण काय सांगतात की राजा सत्यव्रत आणि मनू हे दोन वेगवेगळ्या व्यक्ती होत्या. तर असं नाही. प्रलयानंतर भगवंतांच्या कृपेने राजा सत्यव्रतच पुढे सातवे मनू बनले. वैवस्वत मनू सातवे वैवस्वत मनू बनले. अजून एक सगळ्यांचा काय गैरसमज असतो की मत्स्य अवतार हा फक्त दश अवतारापुरताच मर्यादित होता. मत्स्य अवतार दशावतारामध्ये तर आहेच आहे, पण त्याचा श्रीमद भागवत महापुराणातील 24 अवतारामध्ये देखील हा अवतार आहे. 24 अवतारामध्ये देखील मानला. म्हणूनच मी आपल्याला सांगितलं की अनेक गैरसमजुती भगवंतांच्या अवताराबद्दल आहेत. दशावतारामध्ये तर आहेच आणि 24 अवतारामध्ये देखील आपल्याला मी सांगितले, ज्याला आधी नुसते सांगितले होते की 24 अवतार कोणते कोणते आहेत, त्यामध्ये देखील मत्स्य अवतार हा आहे. अथांग जलराशी हळूहळू ओसरायला लागली. भगवंतांच्या कृपेने दिव्य नौका नवबंधन पर्वतावर स्थिर झाली. सत्यव्रत राजा, सप्तर्षी आणि जतन केलेली जीवनाची बीजे अत्यंत सुरक्षित होती. ज्या वेळेला जिथे भगवंत जर ती नौका ओढत असतात तर त्या नौकेमध्ये बसलेल्यांना काय होणार होते, ते सगळे सुरक्षितच राहणार होते. बाहेर पाहिले तर जुनी सृष्टी संपूर्णपणे अदृश्य झालेली होती, पण भगवंतांच्या दृष्टीने हा शेवट नव्हता. हा नव्या आरंभाचा क्षण होता. आता या क्षणानंतरच नवीन सृष्टी आरंभ होणार होती. आणि याच ठिकाणी सत्यव्रत राजाच्या जीवनातले सगळ्यात मोठे परिवर्तन घडले. ते आता केवळ सत्यव्रत राजा राहिले नव्हते, तर भगवंतांनी त्यांना वैवस्वत मनू म्हणून नव्या मानव व्यवस्थेची जबाबदारी दिलेली होती. पुराणामध्ये मनू म्हणजे फक्त एक व्यक्ती नाहीये. मनू म्हणजे नव्या मानव युगाचा मार्गदर्शक, धर्मव्यवस्था, सामाजिक व्यवस्था, जीवन मूल्ये आणि संस्कार याचा पाया घालणारा पुरुष आहे. म्हणून वैवस्वत मनूची भूमिका अत्यंत महत्वाची समजली जाते. आता येथे मत्स्यावताराबद्दलच्या सगळ्यात प्रसिद्ध आणि सर्वात जास्त चर्चा केला जाणारा प्रश्न, प्रलयाच्या वेळी सर्व प्राण्याच्या जोड्या नौकेत होत्या का? गैरसमजूत जी आहे नेहमीची, ही गैरसमजूत हा प्रश्न आपण घेत आहोत, ओघाओघाने आपण घेणार आहोत. लोकप्रिय कथनांमध्ये आणि काही लोक परंपरांमध्ये प्राण्यांच्या जोड्याचा उल्लेख केला जातो, पण श्रीमद भागवताच्या मत्स्य अवताराच्या वर्णनात मुख्य भर वेगळा आहे. तेथे विशेष उल्लेख येतो सत्यव्रत राजा, सप्तर्षी, विविध वनस्पती आणि औषधींची बीजे याचा. म्हणून प्रलयाच्या नंतर जीवनाची पुनर्स्थापना होण्यासाठी आवश्यक बीज संपदा आणि ज्ञान परंपरा जतन करण्यात आलेली होती. कारण मत्स्य अवताराचा केंद्रबिंदू जीवांची संख्या नव्हता, तर केंद्रबिंदू होता जीवनाचा सातत्यपूर्ण प्रवाह, वाहता प्रवाह, धर्माचा वारसा आणि ज्ञानाचे संरक्षण.
अजून एक मोठा गैरसमज आहे मत्स्य अवताराबद्दल. काही लोक मत्स्य अवताराला फक्त महापुराची कथा समजतात. पण हा अवतार फक्त पूर कथा असती तर भगवंतानी एवढा मोठा उपदेश केला असता का? हा साधा पूर असता. त्याला साधा, आता तो प्रलय होता, महाप्रलय होता. आपण हे महापूर म्हणजे त्याच्या अगदी आपण 1% म्हणायला हरकत नाही. तर महापूर असता तर भगवंतानी एवढा मोठा उपदेश केला असता, सप्तर्षींना वाचवलं असतं, वैवस्वत मनूंना प्रश्न उत्तरांच्यातून मार्गातून घडवलं असतं. प्रत्यक्षात मत्स्य अवतार हा मानव जातीला दिलेला एक इशारा आहे. काय इशारा आहे समजून घ्या. संकट येतील, परिस्थिती बदलेल, सत्ता बदलेल, युगे बदलतील, पण धर्म, ज्ञान आणि सत्य याला धरून राहणारेच या प्रलयामध्ये टिकून राहतील. परत मी आपल्याला समजावून सांगते. भगवंतानी मानव जातीला, कलियुगाला पण हा एक मोठा इशारा दिलेला आहे. हा इशारा आपण खूप समजून घेणं गरजेचं आहे. पण कितीही समजून सांगायचं ठरवलं तरी कली आपल्या डोक्यावर बसलेला आहे, त्यामुळे आपल्याला काहीही समजत नाही. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. ही म्हण कलियुगामधल्या सगळ्यांना लागू पडत आहे. भगवंत स्वतः एवढा आपल्याला संदेश देत आहेत, इशारे देत आहेत, पण आपण डोळे झाक करून घेत आहोत. हा तर इशारा अत्यंत महत्वाचा आहे. संकट येतील, परिस्थिती बदलेल, सत्ता बदलेल, युगे बदलतील, पण धर्म, ज्ञान आणि सत्ता यांना धरून राहणारे जे आहेत तेच यामध्ये टिकून राहतील. येथे मत्स्यावताराचा सर्वात सुंदर प्रतिकात्मक अर्थ समजतो. प्रलयाचा समुद्र म्हणजे संसार, नौका म्हणजे धर्म, सप्तर्षी म्हणजे ज्ञान, बीजे म्हणजे संस्कार, वासुकी म्हणजे संयम आणि भगवान मत्स्य म्हणजे दिव्य मार्गदर्शन. भगवंत केवढं मार्गदर्शन आपल्याला करतात, पण आपण का त्याकडे समजून घेत नाही किंवा का कानाडोळा करतो हे मला देखील कळत नाही. या सर्वांशिवाय संसार सागर पार करणं खरंच खूप अवघड आहे हो. आजच्या कलियुगामध्ये आपण पाहतो माहिती खूप आहे, पण ज्ञान कमी आहे. भरपूर माहिती मिळते तुम्हाला, तुमच्या एका बोटाने दाबण्याचा अवकाश आहे. तुमचा लॅपटॉप आहे, टॅब आहे, मोबाईल आहे, याच्यावर तुम्ही फक्त क्लिक करा, असंख्य माहिती तुमच्या समोर येऊन उभी राहते. पण ज्ञान किती आहे तुम्हाला? ज्ञान खूप कमी आहे. संपत्ती खूप आहे तुमच्याजवळ, पण समाधान किती आहे? बघा, तुम्हीच बघा. ज्याच्याकडे कमी पैसा आहे उलट तो समाधानी असं मी म्हणेन. ज्याच्याकडे ऐश्वर्य भरपूर आहे तो अजिबात समाधानी नाहीये. साधनं खूप आहेत तुमच्याकडे, नवनवीन साधन आहे, पण दिशा नाहीये. कुठे जायचं हेच माहित नाहीये. चाचपडतायत. सगळ्यांना वाटतंय की आमच्याजवळ भरपूर साधन आहेत, आमच्याजवळ पैसा आहे, आम्ही एवढा पगार कमवतो किंवा आमच्याकडे हे इतकं ऐश्वर्य आहे, हे सगळं आहे, पण कुठे जायचं आहे ही दिशा तुम्हाला माहिती आहे का? नाही, ही दिशाच तुमच्याजवळ नाहीये. म्हणून मत्स्य अवतार आज तेवढाच महत्वाचा वाटतोय, कारण हा अवतार आपल्याला सांगतो की संकटाच्या काळात सगळ्यात आधी काय जपायचे. ज्याही वेळेला तुमच्यावर संकट येतील त्याला आधी काय जपायचंय मत्स्य अवतार तुम्हाला सांगतो. धर्म जपा, संस्कार जपा, ज्ञान जपा, सदाचार जपा. बाकी सगळं पुन्हा मिळेल तुम्हाला. सगळं मिळेल तुम्हाला. तुमचा गेलेला पैसा परत येईल, तुमची परिस्थिती जी खालावलेली असेल ती परत तुम्ही मिळवाल, सत्ता तुमची जर गेली असेल ती परत मिळेल तुम्हाला. पण हे हरवलंय, सदाचार, संस्कार, ज्ञान, धर्म हे जर तुमच्याकडून हरवलं तर बाहेरून माणूस जिवंत राहील, पण आतून तो पूर्णपणे मेलेला असेल, तो आतून जिवंत नसणार आहे. आता एक सुंदर निरीक्षण बघा. भगवंतानी मत्स्यरूप घेतलं. का घेतलं भगवंतानी मत्स्यरूप? कारण मासा पाण्यात राहतो. पाण्याचा प्रवाह कितीही वेगवान असला, तुम्ही कधीही बघा, आपण सहसा काय होतं की आपण बोटीमध्ये किंवा जहाजामध्ये कधी प्रवास करायला लागलो तर जरा थोडस पण घाबरून, प्रत्येकालाच भीती असते खोलीची, पाण्याच्या अथांग खोलीची भीती असते, मन घाबरत असतं.
काही जणांना ते हेलकाव्यामुळे त्रास होतो, त्यामुळे ते औषधं घेऊन झोपलेले असतात. फार कमी लोक असतात की जे पूर्णपणे त्या पाण्याची खोली किंवा पाण्याचं सौंदर्य मनामध्ये साठवत असतात. बहुतांशी 99% लोकांना भीतीमुळे, मला स्वतःला देखील पाण्याची प्रचंड भीती आहे. मी आनंद घेऊ शकत नाही पाण्याचा, कुठल्याच नाही. धबधब्याचा पण, अथांग धबधब्याचा पण मी घेऊ शकत नाही, ना समुद्राचा ना नदीचा, मी कुठलाच घेऊ शकत नाही. कारण ही माझ्या मनामध्ये असलेली भीती आहे. मी आता प्रयत्न करून बघणार आहे. आता भगवंतांच्या वर सगळं मला सोडून देऊन मला प्रयत्न करायचा आहे तो पाण्याचा आनंद उपभोगायचा. बघूयात कितपत मी त्याच्यामध्ये यशस्वी होते. असो, तर पाण्यामध्ये ज्या वेळेला आपण बोटीमध्ये किंवा जहाजामध्ये असतो त्यावेळेला आपण कधी माशाकडे बघितलं? अनेक मासे आपल्याला दिसतात. मी तेच सांगितले की 99% लोकांनी हा आनंद बघितलेला नसतो. तर जो मासा असतो, पाण्यामधला प्रवाह कितीही वेगवान असला तरीही तो मासा त्यातून व्यवस्थित मार्ग काढतो. जगाचं, आणि कारण माशाचं पाणी हे त्याचं क्षेत्र असतं, आणि म्हणूनच भगवंतानी मत्स्य अवतार घेतलेला होता. जगाचा प्रवाह देखील तसाच आहे. कधी सुखाचा आहे, कधी दुःखाचा आहे, कधी यशाचा आहे तर कधी अपयशाचा आहे. पण जो भगवंतांच्या नावाला किंवा भगवंतांना धरून राहतो, तो या प्रवाहातून वाहून जात नाही, तर भगवंत त्याला योग्य पद्धतीने मार्ग काढून त्याला नौबंधनासारख्या अशा एखाद्या मोठ्या पर्वताजवळ स्थिर करतात. आणि ज्या वेळेला भगवंत तुमच्या जवळ असतात, तुमचे मार्गक्रमण भगवंत करत असतात, त्यावेळेला कुठलंही वादळ तुम्हाला बुडवू शकत नाही. म्हणून मत्स्य अवताराचा अंतिम संदेश फक्त प्रलयाशी संबंधित नाहीये, तो प्रत्येक माणसाच्या जीवनाशी संबंधित आहे. जीवनात संकटे येणार, कधी बाहेर प्रलय असेल, कधी मनामध्ये प्रलय असेल. पण जर जीवनाची नौका धर्माला बांधलेली असेल, ज्ञानाचा प्रकाश तुमच्या सोबत असेल, संयमाची दोरी तुमच्या हातात असेल आणि भगवंतांचा आधार असेल, तर कोणतंच वादळ तुम्हाला नाही बुडवू शकणार. तुम्ही अजिबात घाबरायची गरज नाही. कुठलंही वादळ तुम्हाला बुडवणार नाही. हेलकावे तर काही काळ तुम्ही खाणार ना. स्थिर होईपर्यंत भगवंत त्या पाण्याला स्थिर करतील, त्या वादळाला स्थिर करतील. पण तोपर्यंत तुमची जीवनरूपी नौका थोडी हेलकावे खाणारच आहे. आणि याच कारणाने मत्स्य अवतार हा दशावतारातला पहिला अवतार असूनही केवळ सुरुवात नाहीये, तर तो संपूर्ण सनातन तत्वज्ञानाचा पाया आहे. कारण या अवतारात भगवंतानी मानवाला शिकवले, सृष्टी बदलत राहते पण सत्य कधीही बदलत नाही. संकट येतात पण धर्म टिकतो, प्रलय येतो पण भगवंतांचा आधार तुमच्या हातातून कधीही निसटून जात नाही. आधार तुमच्या भगवंतांचा, तुमच्या हातातला आधार तसाच स्थिर असतो. मत्स्यावतार संपताना एक प्रश्न आपण मनाला विचारूयात, स्वतःलाच विचारूयात. म्हणजे मी पण माझ्या मनाला हे प्रश्न विचारले आणि आपण पण या मनाला काही प्रश्न विचारूयात. प्रलयाच्या वेळी भगवंतांनी काय वाचवले? राजवाडे त्यांनी वाचवले नाहीत, सिंहासने वाचवले नाहीत, संपत्ती वाचवली नाही, कुणाची कीर्ती वाचवली नाही. भगवंतांनी काय वाचवले? सप्तर्षी, ज्ञान आणि बीजे. याचा अर्थ काय आहे? आता आपल्याला अर्थ प्रत्येक गोष्टीचा सविस्तर समजून घ्यायचा आहे. आपल्याला फक्त कथा स्वरूपात नाही कुठली भगवंतांचा अवतार ऐकायचा. कारण आपण वयाच्या या टप्प्यावर आहोत की ज्या टप्प्यावर आपल्याला याचा गूढ अर्थ समजलाच पाहिजे. ज्या गोष्टी आयुष्यभर माणूस मौल्यवान समजतो त्या भगवंतानी वाचवल्या नाहीत. ज्या गोष्टींकडे अनेकदा मनुष्य दुर्लक्ष करतो, त्यात काय, हे काही महत्वाचं नाही, माझ्या दृष्टीने हे आयुष्यामध्ये माझ्या महत्वाचं नाही, असे अनेक लोक आपल्या आजूबाजूला बघण्यात असतात. त्याच गोष्टी भगवंतानी जपल्या. कारण भगवंतांना माहित होते की संपत्ती नसली तरी जग पुन्हा उभं राहतं, पण ज्ञान नसेल
तर जग अंधारात जात. बीज नसेल तर अन्न कसं उत्पन्न होणार? संस्कार नसतील तर माणूस माणूसच राहणार नाही. म्हणून आपण म्हणतो की संस्कार हे माणसाला घडवतात आणि तुमच्या वागण्यातून, बोलण्यातून, प्रत्येक गोष्टीतून तुमच्यावर झालेले संस्कार दिसून येतात. म्हणून मत्स्यावतार हा प्रत्यक्षात एक मोठा प्रश्न आहे तुमच्या जीवनामध्ये. आता एक खूप मोठा प्रश्न आहे. मत्स्यावतारच आपल्याला हा प्रश्न विचारतोय असे आपण समजूयात. तुमच्या जीवनामध्ये जर प्रलय आला, असं समजा की मी तुम्हाला प्रश्न विचारते, तुमच्या जीवनामध्ये जर खूप मोठा प्रलय आला तर तुम्ही काय वाचवाल? घर, पैसा, पद, काय वाचवाल? का तुमचे संस्कार, श्रद्धा, भगवंतांचे नामस्मरण आणि भगवंतांवरचा विश्वास? काय वाचवाल? प्रश्न स्वतःलाच विचारा आणि स्वतःच याचं उत्तर द्या. कारण एक दिवस प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रलय येतो. कसा, कधी, काय, कुठल्या रूपाने आपल्याला माहित नाही, पण प्रलय हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एकदा तरी आणि एक दिवस तरी येतोच. कोणाच्या आयुष्यामध्ये तो आजाराच्या रूपाने येईल, कोणाच्या आयुष्यामध्ये अनंत दुःखाच्या रूपाने येईल, कोणाच्या आयुष्यामध्ये विरहाने येईल, कोणाच्या आयुष्यामध्ये मृत्यूच्या रूपाने येईल. यावेळी बाहेरचे काहीही तुम्हाला साथ देत नाही. साथ देतात ते फक्त आपण आयुष्यभर जपलेले संस्कार आणि भगवंतांशी जोडलेले नाते. म्हणून मत्स्य अवतार कथा फक्त एका नौकेची नाहीये. ही कथा एका निवडीची कथा आहे. भगवंतानी सत्यव्रत राजाची निवड का केली? पण आज प्रश्न असा आहे, एक छोटासा प्रश्न आहे, मी स्वतः पण विचारला मनाला. आणि मगच हा शेवटचा भाग लिहिताना मी आधी हे सगळे प्रश्न मला विचारले आणि मी आता तुम्हाला विचारतीये की जर भगवंतानी पुन्हा अशी नौका पाठवली, समजा की जलप्रलय होणार आहे, आता हे सगळं कलियुग संपणार आहे, मोठा प्रलय येणार आहे आपण असतानाच, आणि भगवंतानी अशी नौका पाठवली, तर त्यात बसण्यासाठी आपण तेवढे पात्र आहोत का? पात्र ठरणार आहोत का? हा प्रश्न आता स्वतःला विचारण्याची वेळ आलेली आहे. भगवंतानी मत्स्य अवतारातली सर्वात मोठे रहस्य हेच आहे. भगवंतानी सत्यव्रत राजाला प्रलयातून वाचवले नाही, कारण प्रलयातून तर इतर नौकेतले सगळेजणच वाचलेले होते, पण भगवंतानी सत्यव्रत राजाला अज्ञानातून वाचवले आणि म्हणून ते मनु झाले. नौकेने त्यांचे शरीर वाचवले, पण भगवंतानी त्यांना जे जलप्रलयामध्ये चालत वाहत असताना जे ज्ञान दिले त्यांनी त्यांचे जीवन धन्य झालं. म्हणून मत्स्यावताराचा खरा चमत्कार महाप्रलय नव्हता, आणि हीच गोष्ट आपल्यासाठी पण लागू होते. भगवान आपल्याला संकटमुक्त जीवन देण्यासाठी येत नाहीत, ते आपल्याला संकटातून घडवण्यासाठी म्हणून येतात. आपल्याला ही जी संकट येतात, प्रत्येक वेळेला आपल्याला वाटतं की यातून मला काय मिळणार, तर यातून तुम्ही घडता. जसे सत्यव्रत राजा घडले, त्या जलप्रलयातून सत्यव्रत राजा वैवस्वत मनु बनले, तसेच हे संकट ज्यावेळेला तुमच्या आयुष्यामध्ये येतात त्यावेळेला भगवंत तुम्हाला घडवत असतात. म्हणून जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये एखादा प्रलय येईल, अजिबात घाबरू नका. सांगणं सोपं आहे. म्हणाल तुम्ही पण मला की काय सांगायला बसली, इथे प्रवचन सांगते, आम्हाला कथा सांगते, इतकं सोपं असतं का? त्यावेळेला काय त्रास होतो तर त्या व्यक्तीला माहिती. अगदी मला खरंच मान्य आहे, पण भगवंतांचा आधार घेऊन जर आपण ही संकट, तेवढे आपले कर्माचे भोग आहेत ते भोगावे लागणार आहेत, म्हणून आपल्याला घाबरून जायचं नाहीये. कदाचित ती आपल्यासाठी शिक्षा नाहीये, तर नवीन काहीतरी आपल्यासाठी भगवंतानी करून ठेवलेलं आहे. एखादी नवीन संधी आहे, एखादा नवीन दार आहे, ते फक्त आपल्याला उघडायचं आहे, किंवा भगवंत ते आपल्यासाठी उघडून देणार पण असतील काही काळात. मत्स्य अवताराची कथा आता इथेच संपत आहे. हा भाग आता आपला संपतोय.
पण भगवंतांची एक लक्षात घ्या, मत्स्यावताराची कथा हा भाग, ही कथा झाली, हा मी सांगणारा माझा युट्यूब मधला हा एपिसोड हा इथे संपतोय, हे सगळं मान्य आहे. पण भगवंतांची निवड आजही सुरू आहे. भगवंता या दिव्य निवडीमध्ये काही अशा घटना घडणार आहेत, पुढे येणार आहे, काही प्रलय येणार आहे, अशा काही खूप घटना, छोट्या मोठ्या घटना घडणार आहेत, ज्या आपल्यासाठी अनभिज्ञ आपण त्या बाबतीत असणार आहोत. तर भगवंताची निवड करण्याची प्रक्रिया अजून पण सुरू आहे. कुठल्या गोष्टीमध्ये कुणाला स्थान द्यायचे, कुठली भूमिका त्याला द्यायची, हे भगवंत अजूनही विचार करत आहेत आणि ठरवत आहेत. त्या भगवंतांच्या दिव्य निवडीमध्ये आपल्याला स्थान मिळावे, या भगवंतांच्या निवडलेल्या कार्यामध्ये आपल्याला स्थान मिळावे, आपण त्या कार्यासाठी पात्र व्हावे, भगवंतांनी आपल्याला निवडावं, आपण त्याच्यासाठी पात्र व्हावं, यासाठी मात्र आपण खरंच आजपासून प्रयत्न करूया. माहित नाही आपण त्यामध्ये असू की नाही, पण आपण असा विचार करूयात की भगवंतांनी जर एखादं काहीतरी ठरवलं असेल, तर त्यामध्ये त्यांनी मला घ्यावं, ते कार्य माझ्या मार्फत करण्याची, छोटस कार्य असू द्या, अगदी छोटस, ते कार्य माझ्या मार्फत भगवंतांनी करावं, हे करण्यासाठी आपण प्रयत्न करूया. मग ते प्रयत्न करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर आपल्याला धर्माची बीज जपावी लागणार आहेत, संस्कार जपावे लागणार आहेत, नामस्मरणाची बीजे आपल्याला जपावी लागणार आहे, नामस्मरणाचं महत्व आपल्याला सगळ्यांना पटवून द्यावं लागणार आहे. आणि काय माहित, कदाचित यामुळे भगवंतांच्या कृपेची ती दिव्य नजर आपल्यावर पण पडू शकते आणि भगवंत त्यांच्या कार्यामध्ये आपल्याला स्थान देऊ शकतात. आणि याच दिव्य संदेशासहित आज मी भगवंतांचा हा पहिला अवतार, मत्स्य अवतार, इथेच संपवत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीकृष्णार्पणमस्तु.